समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असे सांगून महिलांची फसवणूक करून सोने लुटणाऱ्या रेकॉर्डवरील परराज्यातील सराईत संशयित आरोपीस 2,02,500 रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील जत व तासगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे पेन्शनचे पैसे मिळवून देतो, आधार कार्ड घेऊन चला असे सांगून मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्यांच्या अंगावरील सोने काढून घेऊन फसवणूक केल्याबाबतचे गुन्हे दाखल होते। त्या अनुषंगाने अभिलेखावरील आरोपीची माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लोटे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा करणारा संशयित आरोपी हा शिवशंभू चौक ते कर्नाळ रोड परिसरात विना नंबरची डिस्कवर मोटरसायकलवरून फिरत आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांचे पथकाने शिवशंभू चौक ते कर्नाळ रोडवर परिसरामध्ये निगराणी करीत असताना एक इसम रोडकडेला विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर संशयितरित्या थांबलेले दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने वरील पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल कल्लाप्पा कांबळे, वय वर्ष 45, राहणार केईपी कॉलनी चिंचली, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले। यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कर्णफुले, डोरले, बोरमाळ असे 1,52,000 रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम 500 व 50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल मिळून आली आहे। पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलवरून तासगाव जवळील सावळज व जतमधील विठ्ठलनगर येथे जाऊन महिलांना सरकारी अनुदानाचे पैसे आले असून त्याचे वाटप चालू आहे, ते पैसे तुम्हाला मिळवून देतो असे सांगून त्याचे अंगावरील सोने फसवणूक करून काढून घेतले होते। त्यातीलच मिळालेले हे सोन्याचे दागिने असल्याची कबुली दिली आहे। सदर घटनेबाबत तासगाव व जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता दागिन्यांचा अपहरण करून फसवणूक केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे। त्यानंतर त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागिने पंचांसमक्ष पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केले। विशाल कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर अपहार करून फसवणूक करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर संशयित आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडकर, अमर नरळे, पोलीस नाईक उदयसिंह माळी, संदीप नलावडे, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।